छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत माणगाव तहसील कार्यालय व मंडल विळे यांच्या मार्फत विळे, पाटणूस, सणसवाडी गावातील नागरिकांना प्रशासकीय दाखले सभापती विलास शिंदे, माणगाव तहसीलदार विपिन लोकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी नायब तहसीलदार अरविंद घेमूड, निवडणूक नायब तहसीलदार सुधीर यादव, पुरवठा निरीक्षक राहुल शितोळे, पंचायत समिती सदस्य अक्षय जाधव, भूमी अभिलेख उप अधीक्षक गणेश सोनार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली पुरी, निजामपूर मंडल अधिकारी मंजू जाधव, माणगाव मंडल अधिकारी जमखंडी, तलाठी मारुती चाटे, एकात्मिक बाल विकास अधिकारी ठाकरे, वरचीवाडी सरपंच अण्णा कोदे, ग्राम महसूल अधिकारी माणगाव उपविभागातील व माणगाव तहसील कार्यालयातील कर्मचारी, पाटणूस विभागातील महिला बचत गट उपस्थित होते। लाभार्थी नागरिकांना ट्रॅक्टर वाटप, गरोदर माता किट वाटप, नवीन रेशन कार्ड, जातीचे दाखले, वय व अधिवास दाखला, नॉन क्रिमिलियर दाखले, जन्म प्रमाणपत्र दाखले, उत्पन्न दाखले, आधार कार्ड, डिजिटल सातबारा, गुरांचा गोठा, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना तसेच विविध दाखल्यांचे वाटप यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमात बहुसंख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती। विळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रफुल्ल घरटकर यांनी राजीप शाळा विळे येथे विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय वस्तू दिल्या। माहेर संघ, ज्योती संघ, नारी शक्ती, जय भवानी, हिरकणी या संघांना सक्षम गट म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले। लक्ष्मी आय ट्रस्ट व पीसी जिंदाल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते। अंगणवाडी सेविका, बचत गट यांच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भरपूर प्रतिसाद यावेळी मिळाला। आज विळे मंडळामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर या ठिकाणी, समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। या शिबिरामध्ये विविध प्रकारचे जातीचे दाखले असू द्या, नॉन क्रिमिनल दाखले असू द्या, उत्पन्नाचे दाखले असू द्या, असे विविध अग्रिष्टक असू द्या, शेतकरी ओळखपत्र असू द्या, घरकुलांचं वाटप या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांना करण्यात आलं आणि या शिबिराचा जनतेने अतिशय चांगल्या प्रकारे असा लाभ घेतलेला आहे। या ठिकाणी आरोग्य शिबिर पण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, नेत्र शिबिर पण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या शिबिराचा जवळपास आपल्या नेत्रदान शिबिरामध्ये जवळपास 250 नागरिकांनी आतापर्यंत या ठिकाणी त्यांना सुविधा देण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे किट या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत आणि या बचत गटाच्या माध्यमातून त्या सर्व महिला बचत गटांनी या शिबिरामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलेला असून या सर्व या विभागातील सर्व शेतकरी बंधू, सर्व आदिवासी बंधू, सर्व या शिबिराचा सर्वांना यामुळे फायदा झाला। दिनांक 10/4/2026 रोजी माणगाव तालुक्यातील विळे मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये एकाच छत्राखाली तालुक्यातील सर्व विभागांनी आपापले लाभार्थी यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिलेला आहे। सर्व लाभार्थ्यांना इथे आपण त्यांचे जसे की संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, घरकुल योजनेचे लाभार्थी किंवा शासनाची महसूल खात्याची जी महत्वाकांक्षी योजना आहे ऍग्रिस्टक योजना, त्याच्या संदर्भातील सर्वांना शेतकरी ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहेत। तसेच कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे त्यांचे जे लाभार्थी आहेत त्यांनाही अनुदानाचं वाटप करण्यात आलेलं आहे। अशा इतर सर्व विभागांच्या सर्व लाभार्थ्यांना इथे आपण या एकाच छताखाली आज वाटप केलेलं आहे। त्याचप्रमाणे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या वतीने आज आपण इथे लोकांच्यासाठी आपण आरोग्य तपासणी शिबिर तसेच नेत्र तपासणी शिबिर बीसी जिंदाल कंपनी यांच्या मार्फत त्यांचे जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांच्या वतीने दोन्हीही नेत्र शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर आपण इथे लोकांसाठी राबवण्यात आलेले आहेत आणि आज या ठिकाणी अशा पद्धतीने सर्व लाभार्थ्यांना पण लाभ दिलेले आहेत। यातून सर्व ग्रामस्थांना पुरेपूर फायदा झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये विळे, वरचीवाडी, पाटणूस, शिरवली विभागातील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। तसेच विशेषतः या कार्यक्रमामध्ये महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने सर्वांना जे लाभ वाटप करण्यात आलेले आहेत। तसेच सर्व आमचे बचत गट आहेत, भरपूर बचत गट आहेत या विभागात, सर्वांनी इथे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्वांनी प्रचंड प्रमाणात याचा लाभ घेतलेला आहे। मी माधवी निलेश चव्हाण, आम्ही ज्योतग्राम संघामध्ये विठाई बचत गटामधून काही
पदार्थ बनवले गेलेले आहेत. ही संधी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर या अंतर्गत आम्हाला शासनाने ही संधी खूप छान उपलब्ध करून दिलेली आहे. या अंतर्गत आम्ही महालक्ष्मी बचत गट, तसेच एकविरा आई बचत गट, तसेच जिजाऊ महिला बचत गट अशा बचत गटाअंतर्गत महत्वाच्या गोष्टी म्हणजे पापड, फेणी, त्याच्यानंतर आपल्याकडे उपलब्ध आहे गोड पदार्थांमध्ये शंकरपाळी, तसेच पौष्टिक मुगाचे लाडू, तांदळाचं पीठ, कुरमुऱ्याचं पीठ, तसेच उपवासाचे बटाट्याचे वेफर्स, गुळाचे वडे, भाकरी, त्याच्यानंतर सुकट भाकरी, त्याच्यानंतर विविध प्रकारची तेल, त्याच्यानंतर काही आपले पालक पापड अशा विविध गोष्टी बनवल्या गेलेल्या आहेत. या याच्यामध्ये उपक्रमामध्ये महिलांना खूप पुढे येण्याची